सत्या, आत्ता हातात बंदूक असती ना, हवेत गोळ्यात झाडून सांगितलं असतं, मला खरंच मनापासून तुझ्या बरोबर लग्न करायचं. खरंच? पुन्हा तेच सांगितलं ना एकदा, अगदी मनापासून करायचं. पण आता तुमच्या अशा बोलण्यावर कसा विश्वास ठेवणार मी? बरं वाघमारे, जर तुमचं खरोखर माझ्यावर प्रेम असेल आणि तुम्ही मनापासून जर माझ्याशी लग्न करायला तयार असाल ना, तर फक्त असं बोलून सांगू नका, उखाण्यातनं व्यक्त व्हा. नाव घ्या माझं, तवा मान्य करेन मी. काय कधी काही कसं सुचतं रे? सोड, मला उशीर होतोय. गुरुजी सुद्धा बसून बसून वैतागले असतील. बसू देत, आधी उखाणा घ्या, मग सोडतो तुम्हाला. हट्ट करू नकोस हं? जाऊ दे बघू मला. ठीक आहे, आता तुम्ही उखाणा घेत नाही ना, याचा अर्थ काय होतो माहिती की तुम्हाला मनापासून हे लग्नच करायचं नाही. नाही ठीक आहे, हरकत नाही. तुम्ही पण एक गोष्ट लक्षात घ्या, उखाणा नाही तर हे लग्न पण नाही. सत्या, काय मस्करी चालू आहे? लग्न झाल्यावर घेते म्हणलं ना उखाना, आणि सोड आता. नवरी मुलीला आवरायला वेळ लागतो, आणि तू जरा साडवून धरलंस ना, आणखी उशीर होईल. ऐक की, सोड की मला. ऐक ऐक ऐक. ऐकतो की वाघमारे, सगळं ऐकतो. तुम्ही उखाणा घ्या, मी लगेच सोडतो. ऐकणार नाहीस? जोपर्यंत तुम्ही उखाणा घेत नाही, तोपर्यंत तुमची सुटका होणार नाही. बर, घेते उखाणा. अंगावर खाकी वर्दी आणि हातात काठी. अंगावर खाकी वर्दी आणि हातात काठी, मी सदैव कर्तव्यदक्ष, गुन्हेगारांना जेलात टाकण्यासाठी. आमचे आहो मात्र असतात नेहमीच तत्पर, गोरगरिबांच्या मदतीसाठी. दुनिया मला म्हणते इन्स्पेक्टर मंजू, पण पुढची 7 जन्म मी आहे वाघमारे, माझ्या सत्यजितरावांसाठी. वा, कसला भारी उखाणा घेतलाय हो वाघमारे. आता मला मान्य आहे लग्न, आता मी तयार आहे. आवरा तुम्ही, मी येतो. काय, कुठं निघालास? अशी बरं सोडे, मी घेतला ना उखाणा, आता तू उखाणा घ्यायचास माझ्या नावाचा. काय, मी आणि उखाणा? नाही नाही, मला नाही जमणार, सोडा तुम्ही. काय नाही जमणार? जमायलाच पाहिजे. मला पण बघू दे, तुला सुद्धा अगदी मनापासून माझ्या बरोबर लग्न करायचंय की नाही. तू पण माझी परीक्षा घेतलीस ना, मग आता बारी तुझी. घे उखाणा. वाघमारे, हात काढा तुम्ही. नाही काढणार. अहो असं करू नका, बाहेर सगळे खोळंबले असतील. खोळंबू देत. उखाणा घे, सोडते. नाही ऐकणार ना तुम्ही? आहा. ठीक आहे, घेतो उखाणा. नाव माझं सत्यजित, आडनाव माझं सुर्वे. नाव माझं सत्यजित, आडनाव माझं सुर्वे. माझ्या बायकोचं नाव मंजिरी आहे, पण मी लाडानं त्यांना म्हणतो वाघमारे. हसायला काय झालं? कसा रे माझा नवरोबा. जा जा, आवर, जा पटकन जा.
आता काय इथंच बघत बसणार? लग्न नाही करायचं? वाघमारे, आतापर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता. विश्वासच बसत नव्हता की आपलं लग्न होतंय. पण आता विश्वास बसलाय आणि हे कळून चुकलंय की आपल्यात किती जरी दुरावा आला ना तरी आपल्याला कोणच वेगळं नाही करू शकत. वाघमारे, फायनली 3 वर्षानंतर परत एकदा लग्न होतंय आपलं. चला, मंडप आपली वाट बघताय. काय हो, आणखी किती वेळ लागणार आहे नवरा नवरी यायला? सकाळपासून मी इथेच अडकून पडलोय. लग्न होणार आहे की नाही? गुरुजी, चिडू नका तुम्ही. अहो, दोघं येतच असतील. हो गुरुजी, होणार आहे का नाही असं म्हणूच नका. नाही, आज शब्दच काढायचा नाही. होणारच आहे, जरा कळतो असा. ए बलमा, जयद्या, अरे तुम्ही दोघं बघत काय बसलाय? अरे जावा की त्या दोघांना घेऊन या. बोलतो मी बोलतो. हे बघा आले. या. सपने, ही बी गोष्ट माझ्या मनासारखी घडत नाही बघ. आता माझा नाईलाज आहे म्हणून, नाही तर. हो मम्मी, जाऊ दे आता. जे घडतं ते आपल्या हातात नसतं असं मनाला समजवा आणि मनातला राग मनातच विजवा. बघा, घ्या अक्षता, घ्या. रे ग म प म ग रे सा ग म प ध प म ग रे सा रे ग म प ध प म ग म प ध नि ध प ग रे सा रे ग. ओम केशवाय नमः. ओम माधवाय नमः. ओम नारायणाय नमः. हातात अक्षता घ्यायच्यात आणि दोघांनी हात जोडायचे. केशवाय नमः, माधवाना नारायण, गोविंदाना विष्णू, मधुसूदन, हाती वामनाना पुरुषोत्तमाना कृष्णाना शिवांना.
हरिद्रम कुंकुम पूजार्थ अक्षरम समर्पयामि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता कलश कपाळाला लावायचा आहे. ओम तेनाय पुण्यमान दीर्घमान आयुष्यमान. आता वधूवरांनी विवाहासाठी आपापल्या जागेवर उभं राहायचंय. स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरळं विनायकं चिंतामणि स्थेवरं लेण्याद्रि गिरिजात्मकं सुवरं विघ्नेश्वरं मोदरं ग्रामो राज संस्थितो गणपति कुर्या सदा मंगल शुभमंगल. सावधान. नारळ ठेवा आणि वधूवरांना हार द्या. एक मिनिट असं नाही चालणार. जय द्या. अरे बळमा चैद्या खाली सोडा, मला उतरवा. वहिनी घाला हार. आमचा दादा का झुकत नसतो तुमच्या समोर. हे चुकीचं आहे बरं का. हेच बरोबर आहे. आता तुम्हीच ठरवा हार घालायचा का नाही ते. उतरवा मला खाली. तुझं अजिबात काय ऐकणार नाही मी. काय द्या. आम्ही नसतो आता उतरवत. वहिनी घाला हार लवकर. वाघमारे आता काय करायचं? मी सांगते. या ग उचला. जय द्या. हा वधूवरांनी एकमेकाला फुलाचे गुच्छ द्यायचे.
चला आता सप्तपदीला बसूया. ओम भूस्वाहा अग्ने इदं नमः. ओम भव स्वाहा वायव इदं नमः. ओम स्वस्वाहा सूर्या इदं नमः. ओम भुस्वाहा प्रजापते इदं नमः. बया मम्मी बघता बघता लग्न झालं की हो यांचं. आता एक जाऊबाई करण जाऊबाई म्हणून वावरणार बघा घरात. मानानं सन्मानानं कायद्यानं. अशा पद्धतीनं सर्व विधी पूर्ण झालेला आहे. आता वराने वधूच्या गळ्यात मंगळसूत्र घालावे. मंगळसूत्रामध्ये हळद कुंकू भरायचंय आणि मुलीच्या गळ्यात मंगळसूत्र घालायचंय. सारे गा मा शप्पा मा शप्पा रे सा. मंजू वहिनी, पोलीस स्टेशन मधून फोन आलाय. त्यांना नंतर करायला सांगू का? नाही नको. आर्यन बद्दल काहीतरी कळलं असेल म्हणून केलं असेल. दे इकडे फोन. हॅलो. काय? फोन झालाय, आता घाला मंगळसूत्र. थांब सत्या. हे लग्न नाही होऊ शकत. लग्न नाही होऊ शकत म्हणजे? जोवर आर्यन सापडत नाही तोवर हे लग्न नाही होऊ शकत. एक मिनिट, आर्यन सापडत नाही तोपर्यंत म्हणजे? आर्यनला तर पोलीस घेऊन गेले होते ना. वाघमारे, नक्की काय झालंय? आर्यन पोलिसांच्या तावडीतून निसटलाय, फरार झालाय. पण असं कसं निसटला? काय चाललंय? लग्न म्हणजे तुम्हाला खेळ वाटलाय का लोकांना? मंगल अष्टका झाल्या, गळ्यात हार घातले, फेरे झाले. आता मंगळसूत्र घालायच्या वेळी लग्नाला तुम्ही नकार देताय. लग्नासारख्या पवित्र संस्काराची तुम्ही तर मस्करी लावली आहे. माफ करा गुरुजी, मला मान्य आहे तुम्हाला राग आला असेल, पण सध्या परिस्थिती खूप विचित्र आहे. मी काहीच करू शकत नाही. लग्न हे खूप पवित्र संस्कार आहे, मान्य आहे मला, पण त्याच्या पुढे माझं कर्तव्य मला जास्त महत्वाचं वाटतं. त्यामुळं जोवर आर्यनला पुन्हा पकडत नाही तोवर हे लग्न थांबलेलंच बरं. अगं मंजू,
आता फक्त मंगळसूत्र तर घालायचं राहिले आणि काही विधी बाकी आहेत बस. पप्पा मान्य आहे मला, पण माझ्याकडे तेवढा वेळ नाही आता. आर्यन पोलिसांच्या तावडीतून निसटलाय, मोकाट येतो आता. मला माझ्या कुटुंबाला पुन्हा संकटाच्या तोंडी नाही द्यायचंय. मी तुमच्या सर्वांची माफी मागते. तुम्ही सगळे खूप उत्साहात होतात. मी तुमचं मन दुखवलंही असेल, पण मला समजून घ्या प्लीज, माझा नाईलाज आहे. मंजू, वहिनी एवढी पोलिसांची फौज सोबत असताना कसं काय निसटला नराधम? इतके दिवस मला, सत्याला, या घराला त्रास देत होता. इतक्या प्रयत्नांनी, मेहनतीनं पकडलं होतं त्याला, तरी पण कस काय निसटला? कसं शक्य आहे हे? नाही, काही झाले तरी तो निसटता कामा नये. त्याला शोधून काढावंच लागेल, नाहीतर पुन्हा काहीतरी कटरा चाला मोकळा आणि या घरावर वाईट नजर टाकणार. आणि मला माझ्या घरातल्या पुन्हा संकटात नाही लोटायचं. मी त्याला पकडणारच. भैया, आर्यन पळून गेला, दिल्लीला जायचं स्वप्न भंगलं, सत्या भाऊजींचं आणि एक सोबाईंचं लग्न झालं नाही म्हणून मम्मी साहेबांच्या डोक्यावर परिणाम झालाय काय? पण त्या दोघांचं लग्न झालं नाही म्हणून परिणाम कसा होईल? उलट आनंदानं उड्याच मारतील. त्याच आनंद झालाय वाटतं. मी ते सॉरी मम्मी, काय झालं एवढं खुद खुद हसताय? हा का सपने ती निवेट काय म्हणली ती का आर्यन जवळ गावात नाही आणि तवर मी लगीन करणार नाही. मग त्या तेवढं हसण्यासारखं काय तवा? तुझ्या नाना कधी पेड्यावर तुझी अक्कल विकली होती का ग? तुझं डोसकं खोकय ही सारखं सारखं सिद्ध करते का ग तू? काय मम्मी, सारखं मला असं बोलत असता. सपने, अगं माणसाच्या बावळटपणाची कीव करावी एवढी ती डेबेट बिंडो बावळ खोकलं काय लय तोंडवर करून म्हणली होती ना, का मी सत्याची आहे, सत्या माझा आहे, आमच्या दोघांना कोणी वेगळं करू शकत नाही. आणि काय केलं तिनं? बघितलं ना, अगं सत्य किती उतावळी होता तिच्या सगळ्यात लगीन करायला, पण ही नेबळ अगं फक्त असं मंगळसूत्र घातलं असतं का नाही का लगीन पूर्ण झालं असतं. पण त्या नेबळेटला आईन मांडवात देखीचे डोळायला लागले. ही नेबळ मॅड आणि जन्माची भॅड. कशी म्हणली? थांबा सत्या, मी हे लगीन नाही करू शकत. जवळ आर्यन सापडत नाही तर मी हे लगीन नाही करणार. सेम सेम. मम्मी, म्हणजे त्यांचं लग्न झालं नाही हे ठीक आहे, पण आपलं बी लई कल्याण झालंय अशातला काही भाग नाही बघा. हे सपने, जी काय बोलायचं ती स्पष्ट बोल, असं कोड्यात बोलू नकोस. काय म्हणायचंय तुला? मम्मी, अहो ज्या आर्यनला आपण खासदाराचा पोरगा समजत होतो तो गुन्हेगार निघाला आणि तुमचं मंत्री बनण्याच्या स्वप्नांचा तर पार चक्का सुरत झाला की. हे सपने, पण हे समजा त्यांनी बेटपाई झालंय बघ. त्यो नराधम तिच्या पायी घरात घुसला ना, आता तो घरात घुसला नसता तर मला कशाला मंत्रिपदाची अशा लागून राहिली असती. ह्याच्यात समजा त्यांनी बेटची चूक आहे. सपने, आपण काय काय स्वप्न बघितली होती का नाही? नव्या साड्या,
नव्या गाड्या बया. सातारा टू मुंबई, मुंबई टू दिल्ली, दिल्ली टू अमेरिका, अमेरिका टू जर्मनी, जर्मनी टू हंका. हा तेच ते. मम्मी पण तुमचा बी दोष आहे या सगळ्यामध्ये. माझं काही दुसरं तुझी जीभ लई सुरू चालायला बरं का. मम्मी खरं तेच बोलते बघा मी. अहो त्या मंत्रिपदाच्या आहारी जाऊन त्या आर्यनला एवढं डोक्यावर बसून ठेवलं होतं का नाही तुम्ही, का स्वतःच्या लेकाच्या जाण्याचं दुःख बी पार विसरून गेला होतात बघा. एवढं स्वार्थी नसावं बाई माणसानं. एक बसायचं पण थबड पण ठेव तुझं. माझ्या लेकाचं जाण्याचं दुःख इसरली नव्हते मी. त्याचं दुःख माझ्या आतल्यात किती होतं माझ्या आत्म्याला ठावाय. आणि आई आहे ना मी, मग काय असं प्रदर्शन मांडायचं होतं का मी. हा ते बी खरंच आहे म्हणा. मम्मी सत्या भाऊजींनी तर आर्यन बरोबरचं तुमचं वागणं स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. तुम्ही तर पार सत्या भाऊजींची खोलीच आर्यनला देऊन टाकली होती. लोकांचा न्याय निवाडा करायचा अधिकार बी त्याला देऊन टाकला. आणि ते आर्यन बलमा भाऊजींबरोबर जे वागला होता ते त्याच्या बी काही बी ऍक्शन नाही घेतली तुम्ही. आणि ते सगळं सोडा, त्याच्यावरती तर पार एक जोबाईंबरोबर त्या आर्यनचं लगीन लावून द्यायला निघाला होता. बया बाकी कोणी बघू ना बघू त्याचा विचार करू ना करू, पण सत्या भाऊजी या सगळ्या गोष्टींचा नक्की विचार करतील बघा. एक सांगू का मम्मी, गुन्हेगाराला डोक्यावर घेऊन नाचणं बी गुन्हाच असतोय बघा. सपने बरोबर बोललीस बघ तू. है ना. सत्याला किती वाईट वाटलं असेल का त्याची जागा मी आर्यनला द्यायला निघाले होते. सत्याला माझं वागणं खटकलं तर नसेल ना. नाही म्हणजे नेबट संकट मी जी वागते ती त्याला खटकतेच, पण आता ह्या टायमाला जी वागले त्याचा राग त्यानं नक्की धरला असणार आहे. आणि मग त्यानं माझ्या संकट बोलणं टाकलं तर. हा बया अजून लग्न नाही झालं आपलं, मग मी तुझी बायको कशी. वाघमारे मॅडम, आपण ना तिसऱ्यांदा लग्न करतोय. आणि आधी जी 2 लग्न झालेत ना, त्यात माझ्या नावाचं जे लायसन आहे हे ऑलरेडी तुमच्याकडे आहे. आतापर्यंत माझा विश्वासच बसत नव्हता की आपलं लग्न होतंय. पण आता विश्वास बसलाय. आणि हे कळून चुकलंय की आपल्यात किती जरी दुरावा आला ना तरी आपल्याला कोणच वेगळं नाही करू शकत. वाघमारे फायनली 3 वर्षानंतर परत एकदा लग्न होतंय आपलं. चला, मंडप आपली वाट बघते. फोन झालाय, आता घाला मंगळसूत्र. थांब सत्या, हे लग्न नाही होऊ शकत. लग्नासारख्या पवित्र संस्काराची तुम्ही तर मस्करी लावली आहे. लग्न हे खूप पवित्र संस्कार आहे, मान्य आहे मला. पण त्याच्या पुढे माझं कर्तव्य मला जास्त महत्वाचं वाटतंय. त्यामुळं जोवर आर्यनला पुन्हा पकडत नाही तोवर हे लग्न थांबलेलंच बरं.